आज मला माझ्या या युट्यूबच्या प्ले बटनला फ्रेम करायला जायचं होतं. त्यासाठी आम्ही पाचोरा आले आणि इथे एक पण दुकानवाले प्ले बटनला फ्रेम करून देत नव्हते. सगळे बस प्ले बटनचे फोटोच काढत होते. तर सकाळ सकाळी मी लवकर आंघोळ करून इथं दूध घ्यायला आलो. इथून मस्त कडक ताजा दूध घेतला आणि घरी येऊन मस्त दुधाची कडक चहा पिऊन आपल्या या सेटअपाची एकदम चकाचक सफाई केली. सफाई करता करता मला आठवण आली. म्हटलं अरे यार, आपलं प्ले बटन तर बेचारा असंच एका कोपऱ्यात पडेल. आता म्हटलं घराचं प्लास्टर करू आणि याला भिंतीवर टांगू. त्यासाठी आपण याला फ्रेम करून आणू. कसं फ्रेम करून प्ले बटन आपला खराब होणार नाही. प्ले बटन फ्रेम करायला मी आणि माझे मित्र रवींद्रन दिनेश आम्ही तिघी निघालो पाचोरा पोहोचून सगळ्यात पहिले आम्ही गाडी लावली आणि जवळच फोटो फ्रेमच्या दुकानवर आले. हे दादा म्हटले प्ले बटन दावा. प्ले बटन दावले तर दादा डायरेक्ट म्हणायला लागले याची फ्रेम होणार नाही म्हणे. मी म्हटलो मग आपल्या पाचोऱ्यात कोणती दुकानवर फ्रेम होईल. पण दादा म्हणायला लागले कोणतीच दुकानवर फ्रेम होणार नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग दादा आपल्या प्ले बटनचे फोटो काढायला लागले स्टोरी लावण्यासाठी. त्यानंतर आम्ही मोबाईलची दुकानवर आले आयफोनची डाटा केबल घ्यायला. पण इथे काय आयफोनची डाटा केबल भेटलीच नाही. आता हे काका म्हणत होते मला पण व्हिडिओ मध्ये घ्या, नाहीतर दिवसभर मी तुमच्या मागेच फिरीन म्हणे. म्हटलं काका तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ मध्ये घेणार. इथून आम्ही बऱ्याचशा दुकानावर फिरलो पण आम्हाला कोणीच प्ले बटन फ्रेम करून देत नव्हते. पण प्ले बटन सोबत फोटो काढत होते. मग काय पब्लिक होणार की नाही आपला प्ले बटन फ्रेम ते बघण्यासाठी फॉलो करा. आणि तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा.